नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर उदय धामणे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी नुकताच त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा 25 वर्षाचा म्हणजे रौप्य महोत्सवी टप्पा पार केलेला आहे. म्हणजे त्यांना 25 वर्ष या क्षेत्रात झालेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याला क्रीडाई चाळीसगावचे ते प्रेसिडेंट आहेत आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टच्या माध्यमातून ते जे मध्यमवर्गीयांचं आयुष्याची मुंजी लावून घर साकारण्याचं एक स्वप्न असतं ते पूर्ण करण्याचं कामही ते या माध्यमातून करतायत. अनेक समाजोपयोगी उपक्रम ते क्रीडाच्या माध्यमातून करतायत. त्यांचा मानस आहे. त्यामुळे आजवरचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. येस, तर गप्पांना सुरुवात करूया. थोडी फ्लॅशबॅक पासून करूया, थोडंसं भूतकाळात जाऊया आधी. त्यामुळे आधी मला तुमच्याकडून ऐकायचं ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? अच्छा, काय सांगाल? तर सर्वप्रथम मी एक सांगेन की माझं बालपणीचं जे शिक्षण झालं म्हणजे 1ली ते 10वी हे आनंदीबाई बंकट हायस्कूल म्हणजे चाळीसगाव येथे माझं झालं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण 10वी नंतर काय करायचं किंवा 12वी नंतर काय करायचं. तर आमची जी मावस भावांची जी मंडळी होती ही सगळी सिव्हिल क्षेत्रात होती. आमचे मामे भाऊ, आमचे मावस भाऊ आणि मी पण एक सिव्हिल इंजिनियर व्हावं आणि बिल्डर व्हावं ही त्यावेळपासूनच एक संकल्पना मनात रुजलेली होती. त्याच्यानंतर मग मी माझी जे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव या ठिकाणी माझी ॲडमिशन झाली. त्याच्यानंतर डिप्लोमा मी तिथे पास केला. मेरिटमध्ये पास झाल्यानंतर अहमदनगर येथे मला ॲडमिशन मिळाली आणि त्या ठिकाणी माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी नाशिक येथे आलो. नाशिक येथे अनंत राजेगावकर म्हणजे जे आता सुयोजित बिल्डर्सचे जे मालक आहेत त्यांच्यासोबत मी काम केलं. एक 3 वर्षाचा अनुभव त्यांच्यासोबत घेतला. सुयोजित संकुल हे माझ्या हातून पूर्ण झालेली वास्तू आहे. आणि त्यानंतर मग मी 1999ला मी ज्यावेळेस चाळीसगावात आलो त्याच्यानंतर मग मी माझं काम सुरुवात केलं. असे माझं शिक्षण ते करिअरचा सगळा टप्पा आहे. पण त्याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे. पुन्हा एक छोटीशी आठवण हवी आहे तुमच्याकडनं. ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात शिक्षणापर्यंत तर थोडे अडचणी असतात किंवा आपण प्रत्येकाच्या जास्त त्याप्रमाणे शिकतो. पण त्याच्यानंतर खरी स्ट्रगल सुरू होतो म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळाल्यापर्यंत. अगदी मग आपण प्रॅक्टिस सर्व्हिस करतो, पण त्याच्यानंतर जेव्हा आपण स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट करतो तो करताना एक वेगळं दडपण असतं, स्ट्रगल असतो. आणि तर तो अनुभव कसा होता पहिल्या प्रोजेक्टचा, ती आठवण काय आहे? आता सगळ्यात तसं जर बघायला झालं तर आमच्या घरातून सिव्हिल इंजिनियर म्हणून मीच पहिल्यांदा झालो. मूळ आमचं जे आहे म्हणजे घर जर म्हणाल तर आमच्या घरातली मंडळी सगळी शेतकरी मंडळी आहे. तर मुळात म्हणजे आता ह्या व्यवसायात कसं यायचं किंवा कसं आपण पदार्पण करायचं तर याबद्दल प्रश्नांकित होतच म्हणजे सगळं. तर ज्यावेळेस सगळं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर प्रॅक्टिस करून ज्यावेळेस मी घराकडे आलो त्यावेळेस आमचे जे मोठे बंधू आहेत म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहेत शशिकांत धामणे म्हणून, तर त्यांचे एक क्लायंट्स होते जैन शांतीलाल बाफना म्हणून ते होते. तर त्यांनी एक शब्द टाकला की तुमचा प्लॉट आहे तो तुम्ही आम्हाला डेव्हलपमेंटला द्याल का. मग त्यावेळेस मात्र त्यांनी होकार दाखवला. विनामूल्य तो प्लॉट आम्हाला आमच्या नावे करून दिला तो आणि त्यावर मग आम्ही आमचं कामकाज सुरू केलं. सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही प्रश्न असा विचारला की कामकाज करताना दडपण होतं का? निश्चित दडपण होतं. कारण की तो चाळीसगावात तयार झालेला म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या पहिला प्रकल्प होता आणि बऱ्याच लोकांचा फोन पण आलेत की अरे तू शेतकरी कुटुंबातला आहे, कसं होईल, हे विकले जातील का नाही, म्हणजे असं जर तू करशील तर कदाचित तू संपूनही जाशील, इथपर्यंत स्टेटमेंट आले. पण आम्ही त्याला एकच उत्तर दिलं की आम्ही सख्खे चुलत 8 भाऊ आहोत. आम्ही ते नाही जर विकले गेले तर आम्ही सगळे मिळून ते ठेवून घेऊ, अशी मनाची तयारी होती आणि त्याप्रमाणे तो सुरू झाला. क्या माहिती. पण मला असं वाटतं तुम्ही शेतकरी कुटुंबातच असल्यामुळे ती मातीची नाळ जोडलीच गेली होती. त्यामुळे त्याच मातीत शेती किंवा त्याच मातीत आता व्यवसायाची पहिले पाहिजे रोवले तर त्यामुळे यश मिळणारच होतं, कारण प्रयत्न प्रामाणिक होते. एक्झॅक्टली. क्या माहिती. आता येऊया थोडं या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, आता या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला दोन्ही अँगलला हवी आहेत. एकतर स्वतः सिव्हिल इंजिनियर म्हणून पण, आता व्यावसायिक म्हणून पण आणि क्रीडाचे प्रेसिडेंट म्हणून पण, या तिन्ही रोलमधून आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर. त्यातला पहिला, या क्षेत्रामध्ये अप्रशिक्षित किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर. आणि या क्षेत्रात काम करताना समजा त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली गेली तर एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता या अकुशल कामगारांबरोबर काम करतानाची साईटवरची, काय सांगाल?
सगळ्यात पहिल्यांदी आता जरी आपण म्हणतो की ते कुशल कामगार आहेत किंवा नाही, पण आपल्या इकडचं एक गावाकडे जर तुम्ही जर नीट बघितलं तर जी पण कामगार आहेत किंवा आहेत, आपण एक म्हणू की वारंवार तर ते काम करण्यामुळे निश्चित त्यांना आहे. आणि तुम्ही जे अपघातांच्या बाबतीत जर बोलत असाल तर साईट इंजिनियर्स आहेत, असतातच लक्ष ठेवण्यासाठी, पण त्याबद्दल फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण जे म्हणतो की त्यांनी हेल्मेट वापरलं पाहिजे किंवा तुमचं नेट असतात, नेट्स लावलेले असतात, तर हे सगळं प्रिकॉशन्स घेतल्या जातात. बरोबर बरोबर. आणि त्या घेऊनच मग काम केलं. एक्झॅक्टली. दुसरा आणखीन एक प्रश्न आहे, आता थोडा बिल्डरच्या अँगलनं हा प्रश्न आहे, ते म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तुम्ही रो हाऊसचे करतात, फ्लॅटचे करतात, त्याच्यात बऱ्याचदा कस्टमरला कायमच असं वाटत असतं की माझं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. आणि एक बिल्डर म्हणून किंवा सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला तर चांगला दर्जा कायम द्यायचा असतो. बरोबर. तर अशा वेळेला मग बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट आणि दर्जा अगदी महत्वाचा प्रश्न विचारला. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रॉडक्ट कॉस्ट जी तयार होते ती एकतर तुमची लँड कॉस्ट आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट यावर तयार होते. एक थोडस आपण गावापासून जर एक थोडस लांब गेलं तर एक प्लॉट आपल्याला स्वस्त मिळू शकतो आणि आपण दर्जा कायम ठेवू शकतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती तेवढीच लागणार आहे म्हणजे तुमच्या क्वालिटीसाठी, आणि लँड कॉस्ट जर आपण कमी केली तर मात्र त्याच्या त्या बजेटमध्ये येऊ शकते. बरोबर. आता पुढचा प्रश्न याहीपेक्षा थोडा वेगळा आहे. असं म्हणतात की एखाद्या शहराचा विकास कसा होणार आहे एक तर तिथल्या राजकारण्यांना माहित असतं किंवा बिल्डरना माहित असतं. बरोबर. तर त्यापैकी आता शहराच्या विकासाशीच रिलेटेड एक प्रश्न आहे, ते म्हणजे येणाऱ्या 15-20 वर्षात जर आपण असं म्हणलं की शहराचा एक सर्वांगीण विकास जळगाव जिल्ह्याचा आपल्याला बघायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला जळगाव एक 15-20 वर्षात एक बदलतं जळगाव जिल्हा म्हणून बघायचा असेल तर? तुम्हाला काय वाटतं अशी कुठले क्षेत्र आहेत, कुठले सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम जास्त झालं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मी एकच सांगेल की शैक्षणिक हब म्हणून जे आहे ते माझ्या गावापुरतं जर बोलायचं झालं तर शैक्षणिक हब झालं पाहिजे माझे चाळीसगाव. दुसरी गोष्ट, MIDCचा विकास जास्तीत जास्त होऊन मोठ्या कंपनीज आमच्या चाळीसगावात आल्या पाहिजे. असे म्हणजे थोडक्यात बाहेरची लोक ज्यावेळेस आपल्या गावात येतात त्याच वेळेस तुमचे घरं असतील, अपार्टमेंट्स असतील, शॉप्स असतील, कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील त्यावेळेस वाढू शकतील आणि त्या गावाचा विकास होऊ शकेल. पण मग जसं तुम्ही आता म्हणला की एज्युकेशन आणि इंडस्ट्री हे दोन जर महत्वाचे मुद्दे मानले तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या दोन्ही प्रकल्पांना गती देण्यासाठी? शासनाची पावलं म्हणजे थोडक्यात एकच आहे. आमचे जे आहेत लीडर्स, म्हणजे आपण पॉलिटिकल लीडर्स हेच म्हणू आपण, तर त्या लोकांनीच थोडंसं वैयक्तिक लक्ष घालून याच्याकडे पुढे काम केलं पाहिजे. बरोबर बरोबर. आणखीन एक वेगळा प्रश्न असा आहे, बिंग क्रीडा प्रेसिडेंट, मला नेहमीच वाटतं की जेव्हा घर एखादे माणूस घेत असतो तेव्हा त्याच्या आयुष्याची आपण आज मी सुरुवातीला म्हणलं तेव्हा आपण लावत असतो, त्याचा कष्टाचा पैसा असतो. तर नेहमी क्रीडाच्याच रजिस्टर्ड मेंबरकडनं घर घ्यावं यासाठी तुम्ही काय सांगाल? की जेव्हा घर घ्याल तेव्हा त्या बिल्डरची निवड कशी करावी? आपण तर घराची निवड करत असतो, पण मला वाटतं पर्यायाने त्या बिल्डरची निवड करावी कारण त्यातले संभाव्य धोके बघून. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा ॲज अ क्रीडा मेंबर मी एकच सांगेल की ज्याच्याजवळ थोडक्यात आपण एक म्हणू नीतिमत्ता किंवा इथिक्स आहेत काही कामाबद्दल, तोच या क्रीडाचा मेंबर होऊ शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. आणि ज्याच्याजवळ इथिक्स आहेत किंवा कामाबद्दलची सचोटी आहे, प्रामाणिकता आहे, तर ह्या गोष्टी असल्यानंतर निश्चित त्या आपण जे तुम्ही जे प्रश्न विचारला की याच बिल्डर्सची का, तर हे त्यांच्या जवळच आहे म्हणून आपण घेतलं पाहिजे. आणि लोकली एक 3-4 जर लोक असतील तर त्याच्यात लोकांना माहिती असतं की कोण चांगलं कोण वाईट, तेवढं बघितलं पाहिजे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की अमुक एक स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे? आता जनरली स्टीलचं जे आहे तुमचं, स्टीलचे जेवढेही तुमच्या थोडक्यात टेन्साईल स्ट्रेंथ असेल, तुमची डक्टिलिटी असेल, तुमचे म्हणजे थोडक्यात हे टेक्निकल टर्म्स आहेत. या टर्म्सवर ज्यावेळेस इंजिनियर्स लोकांना अवेअरनेस होतो, त्या अवेअरनेसचे ज्या क्लॉज आहेत त्यावरून आपण ठरवतो की चांगलं आहे वाईट आहे. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले का? निश्चित नाही म्हणजे वापरायला संधी पण नव्हती किंवा आपलं त्या अटॅचमेंट पण नव्हते, पण त्याच्यानंतर निश्चित वापरू. क्या बात आहे. आणखीन एक प्रश्न, सगळा जरा अवघड प्रश्न मी म्हणेन नेहमीप्रमाणे, ते म्हणजे आजपर्यंत एवढे शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला अभिमान वाटला, फार हृदयाच्या जवळच आहे असा एखादा प्रोजेक्ट कुठला सांगाल? तसं जर म्हणाल तर एक स्नेह श्रीराम म्हणून माझी एक स्कीम होती. तर सगळ्यात पहिली गोष्ट, प्लॉटला 4 दिशा असतात, म्हणजे 4 बाजू असतात, तर त्या प्लॉटला 5 दिशा होत्या
आणि एकही बाजू सरळ नव्हती त्या प्लॉटची. अच्छा. आणि विशेष म्हणजे तो सगळ्यांनी जो आहे ना एक कोर्स म्हणून तो प्लॉट सोडून दिलेला होता. बरं. आणि नेमकं ते आमच्या मित्राचा तो प्लॉट होता. तो एक दिवस माझ्याकडे आला. तो म्हणाला, अरे असं असं आहे, तू काय करशील, करू शकशील का याच्यातून? त्याला म्हटलं मी जरूर करेन याच्यासह. तर त्यावर एक छानपैकी डिझाईन बसवलं गेलं. म्हणजे त्यावेळेचे आमचे जे आर्किटेक्ट होते विजय वडगाव म्हणून, जळगावचे आर्किटेक्ट होते. त्यांनी एक 5 दिशांना एलिव्हेशन असेल, दिसायला सुंदर असा प्रोजेक्ट माझा तो एकमेव प्रोजेक्ट आहे. क्या बात आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचण आली, समस्या आली, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? तो जर तुम्ही प्रोजेक्ट म्हणाल तर माझा तो कन्स्ट्रक्शन फील्डचा नाही म्हणता येणार. कन्स्ट्रक्शन इन द सेन्स तो हॉस्पिटलचा प्रोजेक्ट होता. बरं. आणि जिथे माझं ऑफिस आहे कॅप्टन कॉर्नर, ही 35 वर्षापूर्वी कॅप्टन साहेबांनी बांधलेली बिल्डिंग. आणि त्यावर 2 म्हणजे एक 4था मजला आणि 5वा मजला परत बांधकाम करायचं होतं. शैलजा मेमोरियल म्हणून जे आयसीयू आहे तो चाळीसगावातला सगळ्यात म्हणजे जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आयसीयू आहे, तो मी कन्स्ट्रक्ट केला. वर्किंग काम म्हणजे वर्किंग थोडक्यात काय, तिथे सगळी लोक राहत असताना सगळ्या गोष्टी सुरुवात म्हणजे तो प्रोजेक्ट सुरळीत ठेवून म्हणजे ऍज इट इज ठेवून वर कन्स्ट्रक्शन करायचं होतं. शिवाय खाली कुठलाही मातीचा खडा वगैरे नव्हता, कारण की तशी सगळ्यांची कंडिशन्स तशी होती. ते सगळं पूर्ण करून प्रोजेक्ट केला. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स आहेत, जी पुढची पिढी येते, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना एकच सांगेन की जे पण तुम्ही काम करतात हे सचोटीने करा, क्वालिटी मेंटेन ठेवा सगळ्या गोष्टीची. आणि विशेष म्हणजे कुठलाही ग्राहक असेल आपल्याकडे, तो आपल्याकडे आल्यानंतर एक तर तो घराचं स्वप्न घेऊन आलेला असतो. म्हणजे उराशी त्याचं एकच स्वप्न असतं की माझं घर व्हावं, त्याच्यानंतर ते रिपीट होणार नसतं. आणि जो पण तो त्यांनी पैसा आणलेला असतो, हा एक तर खूप अडीअडचणीतून महिलांचे दागिने विकून म्हणजे अंतर्गत गोष्टी आपल्याला माहित नसतात, पण तो कर्ज केलेलं जमवलेलं असतं, त्याचं आपण भान ठेवून त्याला न्याय मिळावा या हिशोबाने आपण काम करावं, एवढंच मी सांगेल, याच्यापेक्षा जास्त नाही. सो हे होते इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर आणि क्रेडाचे प्रेसिडेंट उदय धामणे सर. आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली. मला नेहमी असं वाटतं की एक इंजिनियर म्हणून, बिल्डर म्हणून आपण जेव्हा घराची भिंत बांधत असतो, तरी ती जरी भिंत बांधत असलो तरी त्याचा जो व्यवहार होत असतो तो मात्र पारदर्शी झाला पाहिजे. त्याच्यात कुठला आडपडदा असता कामा नये. कारण असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 1-1 रुपया जमवून माणूस आयुष्याचं एक स्वप्न बघितलेलं असतं आणि ते घर पूर्ण करत असतो. त्यामुळे ते जेवढ्या त्याच्या ते जवळचं आहे तेवढंच ते तुमच्याही जवळचं असावं. त्याचप्रमाणे तुम्ही ते बांधा. पूर्ण त्याच्यात पारदर्शी व्यवहार ठेवा. तर तुम्ही नक्की स्वतः या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल आणि अर्थातच तुमचं नाव सुद्धा तितकंच चांगलं होईल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. क्रेडाच्या प्रेसिडेंट पद आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक चांगली समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.